स्वागत आहे तुमचं. मी अनिता बोलते. अष्टविनायक दर्शन पुणे टू पुणे अशी मी स्वतः आता ट्रिप नेणार आहे ऑगस्टमध्ये. तारीख डिक्लेअर केली नाही अजून. तारीख पक्की झाली तर तुम्हाला मी नक्की सांगेल. तोपर्यंत तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर देते. आपली पोस्ट आपण असते ना, पोस्ट टाकतो ना, तिथं मी देते. समजून जावा, काय काय मला गोष्टी बोलता येत नाहीत. पोस्ट तिथं टाकते. तर आपण सर्वजण मिळून ज्यांना यायचं आहे त्यांनी अष्टविनायक दर्शन करूया. वेगळाच आनंद असतो खरंच. म्हणजे आपण ज्येष्ठ लोक असतो 60 नंतर, आणि आपल्यासोबत जे येणारे असतात माझ्या सख्या, माझ्या मैत्रिणी, तर खूप आनंद होईल मला. तो आनंद वेगळाच असतो खरं. आपण फॅमिलीसोबत जातो तो आनंद वेगळा असतो, आणि अशी टूर जी करतो ना, खूप आनंद असतो. तर आनंद घ्या आणि जाऊया. आत्ता एक बातमी बघितली मी, तुम्हाला सांगते. जपानना देश आहे जपान, तो आपल्या इकडचे मँगोज आंबे गेले होते, त्यांना जातात दरवर्षी. तर त्याच्यामध्ये केमिकल निघालं, मिलावट निघाली त्या मँगोजमध्ये. आणि हे पण बघा, फळ आता मी खाल्लं तर काही तर एवढंच हे झालेलं आहे. तर कुठलाही पदार्थ असा आपल्या भारतामध्ये आपल्याला स्वच्छ आणि ओरिजिनल मिळत नाही आहे ना. सगळं नकली आणि मिलावट मिळतं आपल्याला, आहे ना. नैसर्गिक आपल्याला मिळत नाही. तसं जपानमध्ये नाही म्हणे. सगळीकडे मिलावट आहे आपल्याकडं. दुधामध्ये, दह्यामध्ये, फोन पडला, सगळीकडे मिलावट आहे आपल्याकडे. काय खावा पंचायत पडते आपल्याला. तर आत्ता एक बघितलं मी व्हिडिओ. ते काल मी आणली होती पूजेला फळं, त्यातले बघा हा सुद्धा इथं थोडासा हे झाला आहे का. जेवढं शक्य होईल आपण प्रयत्न करायचं की घरातलं अन्न खायचं. डाळी, आता दूध तर नाही असते सगळ्याकडे. ज्यांच्याकडे गाय म्हैस असते त्यांच्याकडे दूध असतं, आपल्याला विकतच घ्यावं लागते. शक्य होईल तेवढं ओरिजिनल खावा. तिथली लोक बघा 120-100 वर्ष जगतात. आपल्या भारतातली 60 नाही तर 70पर्यंतच लोक जगतात. विचार करा तुम्ही. सरकारने लक्ष द्यायला पाहिजे ना, आपल्या इथं काय विकतंय काय नाही, मिलावट किती होती किती नाही. जरी मिलावट झाली, ते पकडलं गेलं मिलावट झालेलं दही तुपाचा साठा एवढा मोठा पकडला गेला परवा, पण परत ते पैसे देऊन सोडतात आणि परत विकतात. ते इतकं म्हणजे दुर्दैव म्हणायचं आपलंच. आपण या इथं जन्माला आलो. सरकार थोडं लक्ष द्या तुम्ही पण. आणि जास्तीत जास्त कसं सगळीकडं ज्येष्ठ लोकांना जास्त महत्त्व असतं, त्यांची काळजी घेतात. कारण त्यांनी आपल्या मुलांना सांभाळून मोठं केलं असं, आणि पुढच्या येणाऱ्या पिढी असती, येणाऱ्या पिढीला तयार केलेलं असतं की बघा आपले आईवडील आपल्याला कसे सांभाळले, आपण पण आपल्या मुलांना असं सांभाळू म्हणून. असं ज्येष्ठ लोकांना चांगलं सांभाळतात तिकडं. आपल्या इथं बघा ना, ज्येष्ठ लोकांसाठी जास्त करून वृद्धाश्रम आहेत. तर मला खूप बोलावं वाटते, खूप बोलावं वाटते मला. चला एवढंच बोलते. आणि ज्यांना कोणाला यायचं असेल पोस्टमध्ये, कम्युनिटी पोस्ट काय मला म्हणता येणार, त्या पोस्टमध्ये मी मोबाईल नंबर टाकते. एका व्हिडिओमध्ये टाकला आहे मोबाईल नंबर, पण ते सापडला नाही. तर मी पोस्टमध्ये नंबर टाकते, तिथं त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, बोलू शकता. तुम्हाला यायचं असेल तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या बायकोला, तुमच्या नवऱ्याला, बहिणीला, भावाला, सगळ्यांना सांगा. आपण एकदम छान ट्रिप काढणार आहोत ऑगस्टमध्ये. जेवढे लोक जमा होतील तेवढ्यावर आपण गाडी ठरवायची आहे आणि मस्त एन्जॉय करूया. चला मग बाय. आपली तब्येत सांभाळा.